आता तुम्ही जर आपल्या गळ्याला ओळखत असाल तर आपल्याकडे रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर मंदिरातून एक चक्कर मारल्याशिवाय त्याला काही गमत नाही. मंदिरात एक लोटा पाणी टाकल्याशिवाय तर भाऊचं कसं भाकरच धकत नाही. तसं आपलं बी नाही म्हणा, आपण पाया लागतो फक्त, आपण काही पाणी टाकत नाही. कारण कसं आपण काही जास्त टेन्शन घेत नसतं. पण की जे काय होईल आपली प्रत्येक गोष्टीला तयारी असते. बरं ते जाऊ दे, आता आपण निघालो घरच्यासाठी. आता घरी तुम्ही म्हणसान की अर्जंट काम तर आहे, आपल्याला जाणवतं ओमच्या घरी. आता ओमच्या घरी होता भाऊ वास्तूचा कार्यक्रम. आपण तिथं पोहोचलो, तिथं आरतीच चालू होती. जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता माळीवर. आता माळीवर खोपऱ्या कापऱ्यावर फाऱ्या बांधणं इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण उन्हाळ्यात झ्यावा लागतात, नाही तर मग जेवत नाही त्या लोक पद्धतशीर. आता तुम्ही म्हणसान की बा घर दाखवलंच नाही, हे पाहून घ्या गळ्यानं चांगलं घर, म्हणजे भरपूर खर्च केला घरावर. आता 2 वर्षात गळ्याचंही उरकून टाका लागते. पण आपले जे घरमालक आहेत ना, त्याच्या मागे एवढी धामधूम होती तुम्हाला काय सांगावं. कारण की प्रत्येक पाहुणे येतो ते राम राम श्याम श्याम, आखरी सगळे पाहुणे जमा करून वदर आणले. वदर कुठे डायरेक्ट माळीवर, आणि बसा म्हटलं संबंधन जेवायला. आता याद आ रही है, याद आ रही है. माळीवरून खाली आलो, दर्शन घ्यायचंच राहिलं होतं आपलं. आता म्हटलं वास्तूची एवढी मोठी पूजा मांडलेली आहे, व्हिडिओ बी घ्या म्हटलं एखाद्याकडून दर्शन घेतलं. मग आपले पोट्टे भिडलेणार बा भांडे घासायला. आता आपल्याला काही बरं वाटत नव्हतं, आपण मस्त बसलो होते, त्याच्यामुळे तुम्ही घासा म्हटलं बा, चालते आरामशीर. तर मग मित्रांनो आजच्या आयडी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.